नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. विश्रांती घेतलेली म्हणजे वारकऱ्याला कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये अशी वरुणराजाने या ठिकाणी सेवा दिलेली आहे. त्यामुळे वरुणराजाचा आभारी आम्ही. आणि खरं सांगायचं झालं तर ही दरवर्षीची परंपरा आहे. पांडुरंग महाराजांची पालखी गोसाशीला येणं आणि या ठिकाणी अन्नदान, म्हणजे या ठिकाणी गावामधील सर्व आमची ग्रामस्थ मंडळी या सर्वांच्या याचे सहकार्यातून या ठिकाणी पालखी सोहळ्याला अन्नदान होतं आणि इथं नंतर पालखी मार्गस्थ होते. टाळ वाजे, मुरदुंग वाजे, वाजे हरीचा विना, आली आषाढ वारी. आता माऊली माऊली म्हणत पंढरपूरला चला. त्या अनुषंगाने सर्व गोसाशी गावचे ग्रामस्थ असतील, हितचिंतक असतील, ते सर्व आज पंढरीच्या पांडुरंगाच्या म्हणजे नतमस्तक होण्यासाठी चाललेले आहेत. त्या अनुषंगाने आपण त्यांना पुढच्या पाऊल वाट्याची खुणा आणि कशा पद्धतीने ग्रामस्थांच्या वतीने काय कृपा आशीर्वाद करणार आहात? नक्कीच आज आमच्या गोसाशी गावची देखील दिंडी सोहळा आहे. अंजनीपुत्र हनुमान महाराज पायी दिंडी सोहळा हा देखील आज आमचा ही पालखी गेल्यानंतर मार्गस्थ होतोय. आणि आज आपण पाहतोय काल इंद्रायणीला इतका महापूर मोठा आलेला आहे, परंतु त्या देवाला काळजी आहे. नक्कीच जो देव माऊली आणि संत तुकाराम महाराज हे परमेश्वर आपल्याला चांगली बुद्धी देतील की बाबा ही पालखी सोहळा आनंदामध्ये आणि अतिशय सुखरूप त्या ठिकाणी पंढरपूरला पोहोचेल अशी या ठिकाणी आशा वाटते. बोर्डे साहेब, तुम्ही आत्ताच सांगितलं गाव संस्कृतीचा पाया, गाव राष्ट्राला आधार आणि दाण्यासंगे मातीमध्ये गोसाशी गावचे ग्रामस्थ नेहमीच पेरतात सुसंस्कार. आज माऊलीची वारी आणि पंढरपूरची वारी आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्वांना एक हुरहुर लागलेली आहे. आणि पांडुरंगाच्या दर्शनासाठी जरी अतिवृष्टी असेल, निसर्गरम्य समजा पावसाच्या संतधारा असतील तरी, परंतु याची तमान न बाळगता आज प्रत्येक वारकरी, टाळकरी, माळकरी आज पंढरीच्या पांडुरंगासाठी आतुरतेने काय झालेलं आहे, निघालेला आहे. आणि पांडुरंगाने त्यांना असे सुखरूप न्यावं आणि त्यांचं दर्शन असे पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक व्हावं. हे म्हणजे आज खऱ्या अर्थाने हार्दिक त्यांना शुभेच्छा देऊ आपण. नक्कीच भेटी लागे जीवा लागेल इसे असं पाहे रात्र दिवस वाट तुझी, त्या पांडुरंगाची वाट आज हा भक्त पाहतोय. आणि आज नक्कीच पंढरपूरच्या वारीला सर्व भक्त मिळून जातात. त्यांना आमच्या गोसाशी ग्रामस्थांच्या सदिच्छा आणि शुभेच्छा देतो. या ठिकाणी नियमस्थ वारकरी वारी करत असतात. काही टगे बगे किंवा पिकनिक वारकरी, पाऊस आला, ऊन आलं, काही आलं, मला जेवायला नाही मिळालं, अशा प्रकारचा भाव देवाच्या चालत नाही. निष्ठेने आणि श्रद्धेने जर भक्ती करायची असेल तरच त्यांनी वास्तव निर्माणासाठी वारी धर्माचं शिकवण्यासाठी, वारी हिंदू धर्माचा प्रचाराने प्रसार करण्यासाठी, वारी आपल्याला निसर्गात देव पाहायला शिकवणारी आहे. वारी मनामनात प्रत्येकाच्या हृदयात ईश्वराचं वास्तव्य हे शिकवणारी वारी आहे. वारी फक्त पादुका, पालखी, रथ ही वारी नाही. त्यांच्याबरोबर आम्ही सर्वजण त्या ठिकाणी पंढरीच्या वारकेला निघालो. त्यामुळे सर्वांचा हा दिंडी सोहळा त्या ठिकाणी पांडुरंगाची जयंती त्या ठिकाणी समर्पित होणार आहे. त्यांना सर्वांना शुभेच्छा देऊ. या ठिकाणी वारी अखंडपणे असं चालू राहू अशा प्रकारची भावना या ठिकाणी या ठिकाणी संत कान्होराज महाराजांची पालखी केंद्रावरून आमच्या दर्शनासाठी या ठिकाणी आल्या. सालाबादप्रमाणे सोहळा चालू आहे. गेल्या 1 तारखेपासून पावसाने महाराष्ट्रामध्ये भरपूर घातला आणि प्रशासनाने, आळंदीच्या संस्थानाने, देऊच्या संस्थानांनी वारकऱ्यांना आवाहन केलं की आळंदी आणि देऊमध्ये सर्व पूल पाण्याखाली आहेत. वारकऱ्यांनी ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी थांबावं आणि थेट पुण्यात यावं. आम्ही दिंडी सोहळा, पालखी सोहळे पुण्यात घेऊन येऊ. परंतु पर्जन्य देवाच्या मनात वेगळंच होतं. शासनाच्या आव्हानाला छेद दिला आणि आज सततधार चालणारा पाऊस आज अचानकपणे थांबला. आणि उद्यापासून हवामान खातं म्हणतंय की ऊन राहणार आहे. म्हणजेच वारकऱ्यांच्या यातना परमेश्वर नक्कीच कमी करतोय. आणि आमच्या गावकऱ्यांनी ठरवलं होतं की आपण दोन्ही काळभोरला जाऊयात, देहूला न जाता. परंतु पावसाचा मूड वेगळाच आहे.
वाटत होती पहिल्यांदा पाऊस पडत नाही 1.5 महिना पाऊस लांबला, काय होईल कसं होईल, पेरण्या होईल का नाही होईल. पण काहीतरी त्या पांडुरंग परमेश्वराच्या मनात होतं, माझा वारकरी माझ्यासाठी शेतीवाडी घरदार सोडून पंढरपुराच्या वाटेला लागणार आहे, माझा शेतकरी राजा पण सुखावला पाहिजे. म्हणून त्यांनी या 7-8 दिवसात पाणी करून टाकले आणि शेतकरी राजा माझा पंढरपूरला जाण्यासाठी मोकळा झालेला आहे. या पांडुरंग परमेश्वरासाठी आणि ह्या वारकऱ्यांसाठी देवाने ताकद द्यावी आणि पंढरपुरापर्यंत आम्हा सर्व वारकऱ्यांना सुखरूपात न्यावं आणि आमचं पांडुरंगा नाही पायाचं नाही विठ्ठलाचं दर्शन झालं तर कळसाचं दर्शन मात्र नक्की होऊ दे, अशी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. माऊली, तुम्ही आताच सांगितले आळंदी हे गाव पुण्यभूमी ठावं, दैवताचं नाव सिद्धेश्वर, आणि त्या युक्तीप्रमाणे आज पवनपुत्र बजरंगबली हनुमान महाराजांची तुम्ही एक दिंडी चालक एक मालक आहात आणि यारे तुम्ही सारे लागा देवाच्या मागे. ज्या वेळेला वरुणराजाची कृपा आज माऊलींच्या कृपेमुळे झालेली आहे. महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत कुलस्वामिनी आदिमाय शक्ती, माहूरगडची आदिमाय शक्ती राणी संत श्रेष्ठ कानुपाटकारांच्या म्हणजे पावन दर्शनामुळं आज कनेसर या ठिकाणी आलेले आहे. आणि असा तुमचा संतांचा मेळा आषाढी एकादशी दिवशी पंढरपुरी जावं आणि पांडुरंगाचरणी नतमस्तक होऊन प्रत्येकाला ऊर्जा, प्रेरणा, प्रोत्साहन मिळो. जय हिंद, जय महाराष्ट्र. घोडके पत्रकार, महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी यमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी यमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.